ज्यांच्याकडे गेले 20 ते 25 वर्षाचा प्रदीर्घ प्रगल्भ अनुभव असणारा खेळाडू. तर शेवटी आपण पाहतो या संघाचा आधारस्तंभ सध्या इन्फॉर्म बॅट्समन तो म्हणजे अमर. मध्यभागी आपण पाहतो या संघाचा अजून एक युवा खेळाडू ज्याला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत, राज. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. एक्झॅक्टली नाव तुम्हाला माहित असेल तेच नाव सांगायचं आहे. तो आत्माराम होता, तो शांताराम असं नाही चालणार, याची नोंद घ्या. यानंतर मी विनंती करते साखरी आणि कांटे या दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण त्वरित या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं. आपली प्रवेश शुल्क अजित पद्रत कांटे आणि विनोद गोठल साखरी आपणा दोघांना विनंती करतोय की आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रवेश शुल्क जमा करायची आहे. आपली नावं 11 जणांची नावं आम्हाला अगोदर मिळणं गरजेचं आहे. फलंदाज स्ट्राईकला आपण बघूया कोण आलेले आहेत. एका बाजूला स्ट्राईक प्रेम घेणार की अनिल. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 2 खेळाडू बाहेर असतील. एक आपण पाहतोय डीप मिड विकेट ज्या ठिकाणी अमर आहे, तर एका बाजूला आपल्याला डीप कव्हरला पाहतोय स्वीपर त्या ठिकाणी राज आहे. प्रेम आणि आपल्याला अनिल. यस, काउंटडाऊन स्टार्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. लेट्स प्ले. ऍक्शन टाइम. बरोबर 10:50 झालेली आहेत. प्रत्येक सामना 4 षटकांचा राहील याची नोंद घ्या. पहिलं षटक पॉवर प्लेचं 4 खेळाडू. दुसऱ्या ओव्हर नंतर कंपल्सरी 4 खेळाडू आतमध्ये राहतील. ऑफ साईडला तुम्ही निश्चितपणे काही खेळाडू ठेवू शकता, मात्र लेग साईडला 5च्या वरती एकही खेळाडू आढळला तर नो आहे. प्रत्येक नो ओव्हर फ्री हिट आहे. मंकन विकेट नाहीये. पहिला चेंडू सूरज राईट ओव्हर द विकेट. स्ट्राईकला बॅटर आणि पहिला चेंडू या ठिकाणी कट केला जातोय. चेंडू कट केल्यानंतर वळणार हे माहीत गरजेचं होतं आणि याच ठिकाणी बघा चूक होते. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव आणि तिसरी धाव देखील. बॉल स्क्वेअर कट केल्यानंतर कट होणार आणि तो बॉल टर्न होणार हे आवश्यक लक्ष देणं गरजेचं होतं आणि ती चूक झाली आणि बॉलने टर्न घेतला आणि चेंडू गेला थर्डमॅनच्या दिशेने 3 धावा. थोडस बघा.
षटकासाठी तयार होतोय तो म्हणजे सूरज. पहिल्या षटकात दुसऱ्या चेंडू घेऊन स्ट्राईकला प्रेम. पहिल्या चेंडूवर 3 धावा. क्षेत्ररक्षण थोडासा बदल होतो. यष्टीरक्षक आता शॉट थर्डमॅनला आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट आहे कव्हर आहे. एक मिड ऑफ मिड ऑन एक डीप आपण पाहतोय. खेळाडू जो आता डीप फाईन लेगला आहे आणि एक डीप मिड विकेट. 2 खेळाडू जे आपण पाहतोय बाहेर आहेत आणि एक शॉट फाईन लेग आहे. त्यामुळे 2 खेळाडू बाहेर, एक डीप स्क्वेअर लेग मिड विकेट. पुढचा चेंडू सूरज. आता मात्र कव्हरला खेळून काढलेला फटका. 1 धाव. या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या टोटल आपण पाहतोय ती म्हणजेच अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा देवेंद्र कुलकर्णी वार्ड क्रमांक 18 यांचे प्रतिनिधी मैदानात आलेले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. DK23 लव कप 2025 पहिल्या वर्षी जे सुरू आहे. सेट क्रमांक 4 या ठिकाणी काल आज 2 दिवस एक मोठी स्पर्धा 3 स्टेशन कांदिवली बोरिवली दहिसर अशी सुरू आहे आणि त्याचे आमचे प्रतिनिधी या ठिकाणी मैदानात येत आहेत. आज भारतीय जनता पार्टीचा देखील वर्धापन दिन आहे. आज रामनवमी देखील आहे. सर्वांना शुभेच्छा. त्यामुळे मित्र आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी संधी आहे. खेळाडू त्या ठिकाणी येतो. पहिला गडी. वॉट अ कॅच आणि पहिला गडी बाद होतो. वांझोली संघाला प्रेमच्या रूपामध्ये पहिला धक्का. खेळाडू बाद गॉन. दादांना विनंती करतोय. देवेंद्र कुलकर्णी आमचे मित्र त्यांच्या वतीने या ठिकाणी ते आलेले आहेत. तर एक शॉल घेऊन त्यांचा सत्कार तुम्ही करावा. कॅमेरामॅन नवीन फलंदाज येईपर्यंत थोडा इथे कव्हर करा कॅमेरा. थोडासा एक सत्कार करायचा आपण या ठिकाणी या आमच्या मित्राचा. आपण आलात कारण आम्ही इथून तिथेच येणार आहोत. त्यामुळे त्यांना सांगून ठेवा कारण आज 1:30 वाजता 2 वाजता चालू होणार आहे स्पर्धा. हे पूर्ण आमचा कॉमेंट्री बॉक्स. आयोजक अनिल दादा रटाटे यांना देखील आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले बघा स्क्रीनवर. चेंडू खेळून काढला होता हवेमध्ये आणि पहिला हातातून सुटला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये वॉट अ कॅच. काय धीरज. हा सत्कार सन्मान आपण करत आहोत. धन्यवाद. चला जोरदार टाळ्या होतं. देवेंद्र कुलकर्णी आमचे मित्र त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील धन्यवाद. थँक्यू. फलंदाजी करण्यासाठी सज्ज स्ट्राईकला ओमकार. पुढचा चेंडू ओमकार साठी आणि बॅटची कट आणि खेळाडू बाद गॉन. दुसरा गडी बाद. यश मिळते सूरजला. यश मिळतं कवडोली सुतारवाडी संघाला. सेकंड विकेट गॉन. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि धाव संख्या फक्त 5 धावा. 1-2 गडी बाद. रोशनच्या हातामध्ये झेल देऊन परतला तो म्हणजेच नवीन फलंदाज युवा ओमकार. असं वाटलं होतं ओमकार संघाला देईल आकार. फलंदाज मुकेश. पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या शेवटचा चेंडू शिल्लक बघा. अजूनही तुम्हाला पाहायला गेलं तर अनिल विकेटवर आहे. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिल्या पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट मुकेश आणि हा देखील चेंडू चकून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनला. मंगेशच्या रूपामध्ये पंचांचा इशारा होतो लेग बाय. या लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव. धाव संख्या पहिल्या षटकानंतर 2 गडी बाद 6 धावा. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला वांझोली संघाने आणि वांझोली संघाला पहिले 2 मोठे धक्के दिले कवडोली संघाने. ज्या ठिकाणी आपण सूरजला पाहिलं
गोलंदाजी करत असताना आता राज याला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. गोलंदाजी करण्यासाठी राज येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. बघूया पहिल्या ओव्हर नंतर पुढच्या 3 ओव्हरमध्ये कंपल्सरी 4 खेळाडू तुमचे सर्कलच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे, याची नोंद घ्या. आणि निश्चितपणे जे आम्ही सांगितलेलं मंकन विकेट नाही आहे. आणि जर एखादा गोलंदाज थ्रो आढळला तर डायरेक्ट नो आहे. आणि निश्चितपणे कुठली पेनल्टी नाही नोवर, मात्र तो नो बॉल दिला जाईल आणि फ्री हिट राहील. गोलंदाज सज्ज होतोय राज. एक शॉट थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये, पॉइंट सर्कलच्या आतमध्ये, शॉट मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. मला वाटतं सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग नाही आहे. येस, फाईन लेग थोडासा वाईडिश घेतलेला आहे. कव्हरला एक खेळाडू येतोय आणि मला वाटतं संदेश जातोय डीप स्क्वेअर लेगला. अमर आहे डीप या ठिकाणी. मिड विकेटला रोशन आहे. लॉंगॉनला म्हणजे स्वतः विकेट किपर आहे. चला लवकर लवकर 4 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत 20 मिनिटाच्या अगोदर. 15 ते 16 मिनिटांमध्ये जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 10 वाजून 52 मिनिटाने पहिला बॉल पडला, याची नोंद घ्या. 5:30 पर्यंत आपल्याला कव्हर करायचं आहे. 6 मिनिटं झालेली आहेत पहिल्या ओव्हरला. पुढचा चेंडू आणि या चेंडूला खेळून काढलं डिस्क खेळण्याच्या दिशेने. 1 धाव तर पूर्ण केलं मुकेशने. बघूया दुसऱ्या धावासाठी जाणार का? मिस फिल्डिंग झाली. 2 धावा आणि या 2 धावांनी धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजेच 8. AR चषक आपण पाहतोय. अनिल रटाटे आणि राजेश कुळे चषक 2025 पहिलं वर्ष. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल चिकूवाडी या ठिकाणी या स्पर्धेचा हा पहिला सामना आपण पाहतोय. यानंतर मी विनंती करेन साखरी आणि कांटे संघाच्या कर्णधाराला टॉस साठी यायचं. कांटे आणि साखरी. पुढचा चेंडू आखो टप्प्याचा चेंडू. खेळाडू त्या ठिकाणी येतो आणि तिसरा गडी बाद मुकेशच्या उपामध्ये. रोशनने घेतलेला झेल. 2 कॅचेस घेतल्यात रोशनने. एक चांगला आपण एज पाहिला आणि आता शॉर्ट चेंडू पूल करायला गेला. गुडलँड करून थोडा राईज झालेला चेंडू. बरोबर टाइम होऊ शकला नाही. 3 गडी बाद. धाव संख्या 8. थोडासा अडचणीमध्ये वांझोली हा संघ आपण पाहतोय. संघाचा आधारस्तंभ विकी आता मात्र बॅटिंगला येतो. ती जबाबदारी या फलंदाजावर राहील, कारण या संघाचे दोन्ही अनुभवी खेळाडू. एका बाजूला विकी डावखुरा आपल्याला पाहायला मिळेल ज्या प्रकारची गोलंदाजी करतो तो. मात्र बॅटिंग मध्ये आता विकीला चांगलं योगदान द्यावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहतो वांझोलीचा अजून एक संघ, ज्या संघामध्ये आपण सागर जोशी, शरद, त्याचप्रमाणे सुनील, संजय यांचं जे कॉम्बिनेशन असतं, सुनील आणि संजयचं राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन, त्याप्रमाणे या संघाची जर आपण बाजू पाहिली तर या संघामध्ये 2 असे खेळाडू आहेत जे नेहमी राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मध्ये खूप घातक ठरू शकतात. ती जोडी मैदानावर नॉन स्ट्राईकला आहेत म्हणजे वांझोली संघाचा आधारस्तंभ तारणहार संकटमोचक अनिल शिंदे, एक घणाघाती हल्ला चढवणारा फलंदाज. पहिल्या ओव्हर पासून आतापर्यंत त्याला स्ट्राईक दिलेली नाहीये. ती मोठी डोकेदुखी ठरलेली आहे, कारण त्यामुळे पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त 6 धावा आल्यात. बघूया विकी राईट हँड बॅट्समन नवीन आलेला आहे, कशा प्रकारे आपल्या या खेळाडूला साथीदाराला साथ देतील आणि संघाला पुढे घेऊन जात आहेत. पुढचा चेंडू राज आणि आता मात्र थोडासा किंचितसा बॅटच्या खाली लागून चेंडू. विकेट किपर रोशन चांगली कामगिरी करत असताना या बरोबरच आपण पाहतोय धाव संख्या स्थिरावलेली आहे. दुसरं षटक सुरू आहे. 8 धाव संख्या आपण पाहतोय. 3 गडी बाद. थोडाशी आपण पाहिले तर दयनीय अवस्था आहे, थोडंसं स्ट्रगल करतायत. पुढचा चेंडू विकीसाठी राज. आता मात्र राज या चेंडूला विकीने चेंडूला खेळून काढलेला आहे. डीप खेळला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. क्या बात आहे. संदेश पंढीरकर टू बाउन्स थ्रो. 1 धाव. धाव संख्या 9. अजूनही दुसऱ्या ओव्हरमध्ये दुहेरी धाव संख्येमध्ये संघ पोहोचलेला नाहीये. मी विनंती करते साखरी आणि कांटे या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. साखरी कांटे. गोलंदाजीसाठी सज्ज होतो राईट आर्म ओव्हर द विकेट राज. राईट हँड बॅट्समन अनिल साठी. पुन्हा एकदा या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. बघा अपील करायच्या अगोदर बाहेर निघाले, याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप. कट करायला गेले होते. 4था गडी बाद. कुठल्याही प्रकारे तो थांबला पण नाही की अपील करण्यापूर्वी. आणि रोशन विकेट किपरला आपल्या स्ट्रायकर यांच्या अंपायरला विचारता स्क्वेअर लेगला की आउट आहे, मात्र त्या अगोदर त्याने क्रीज सोडली. सुनील गावस्कर यांना आपण पाहिलेलं अशा पद्धतीने ऍडम डेल्किसला पाहिलेलं आहे.
कधी पंचांच्या डिसिजनची वाट पाहायची नाही. जेव्हा बॉल लागलेला असतो एज, खूप चांगला खेळाडू ज्याच्याकडनं खूप अपेक्षा होती. मात्र उर्वरित आता अजून यानंतर 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. म्हणजे 12 बॉलमध्ये किमान 20-25 धावा आणि या ओव्हरमध्ये अजून 2-3 धावा निघाल्या तर ही धावसंख्या 35-40 जी गोलंदाजीच्या आधारावर वांझवली संघाला कमबॅक करता येईल. बघूया काय घडतंय. महत्वाचा आधारस्तंभ निघाला तो म्हणजेच वांझवली संघाचा अनिल शिंदे. चेंडूला बॅकफुटला जाऊन कट करायला गेले होते आणि खेळाडू बाद. 9 धावा 4 गडी बाद. चार ओव्हरची मॅच आहे. बॉलर 3. 3 बॉलर्स आहेत. या ठिकाणी खेळलेला आहे. जागा बनवली आहे. बघूया पहिला नाही. चांगला स्टॉप केलेला आहे. क्या बात आहे. 2 धावा. फायदा उचलला विकीने. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता मात्र यामध्ये फेकी 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि आता नवीन गोलंदाज येणार आणि फ्रीड. नवीन गोलंदाज सूरज याने 1 बॉल ट्राय केला आणि पंचाने ठिकाणी निश्चितपणे आपण पाहिलं हवेमध्ये उंच मारलेला खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि चा बॉल होता. 2 धावा.
संख्या 16. आता मात्र या चेंडूला देखील खेळून काढलेला आहे आणि आता मात्र खेळाडू बाद गॉन. विकेट क्रमांक 5 आणि मोठी विकेट, कारण विकी परततोय. कारण अनिल नंतर असं वाटलं होतं विकी विकेटवर उभा राहून स्कोर बनवेल, मात्र निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय धाव संख्या 16, 5 गडी बाद. गोलंदाजांना थ्रो आढळला जाईल, तो पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही, याची नोंद घ्या. पुढचा चेंडू आता मात्र चांगल्या प्रकारे खटर टाकलेला चेंडू होता आणि मिसफिल्डिंग राजकडून हो मोय मोय दुसऱ्या धावासाठी होऊ शकला असता, तिसरी धाव देखील होऊ शकली असती. एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा फंबल आणि त्याचा परिणाम फक्त 2 धावांमध्ये. तिसरी धाव होऊ शकली असती. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये 1 नाही, 2 नाही, तिसऱ्यांदा कलेक्ट करायला गेला, त्यानंतर चेंडू फेकला आणि दोन्ही तोपर्यंत बसलेले होते छानपैकी आपल्या क्रीज मध्ये. धाव संख्या 2.5 18. अजूनही 7 बॉल आहेत, कमीत कमी 15 धावा अजूनही आवश्यक. 15 धावा जर निघाल्या तर 35 एक आवश्यक धाव संख्या होऊ शकते. पुढचा चेंडू आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा मिड विकेटला 1 धाव पूर्ण होतोय, जोपर्यंत चेंडू फेक होणार. चांगला थ्रो पहिल्या 3 ओव्हर नंतर 19. एक खेळाडू सूरज याला थ्रो घोषित केलं, त्यामुळे निश्चितपणे स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी करू शकणार नाही. आणि आता शेवटचे 6 चेंडू इम्पॉर्टंट, फार महत्वाची जबाबदारी राहील. मी विनंती करतोय कांटे आणि साखरी या दोन्ही संघाच्या संघनायक आपण टॉससाठी या. साखरी आणि कांटे थोडा लवकर, बॉलर वेळ घेऊ नका. पहिला चेंडू या ठिकाणी स्क्वेअर कट नाही, स्क्वेअर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता आणि हो बघूया स्पर्धेचा पहिला चौकार पाहायला मिळतो. 4 धावा. वॉट अ शॉट, खणखणीत दणदणीत AR चौकार विजयच्या बॅट मधून. अंकुशला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. यावर्षी कुणबी चषकाचा उपविजेता संघ आहे. 2025 रौप्य महोत्सवी वर्ष. साखरी संघ किरण, सुयोग, अतिश, सागर 2 युवा खेळाडू या संघामध्ये आलेत. यावर्षी ज्या खेळाडूंनी खूप चांगलं योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच आपण या संघाला पाहिलं. अंतिम फेरीमध्ये पोहोचताना काय कामगिरी या संघाने केली. ज्या पद्धतीने असं वाटलं होतं की आंबोली संघ देखील सेमीफायनलचा पल्ला गाठेल, त्यानंतर फायनल पर्यंत पोहोचेल, मात्र सेमीफायनल मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केली, गोलंदाजी फलंदाजी, खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. साखरी बलदेवाडी विजेता होता यावर्षीच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षाचा. चेंडू या देखील चेंडूला कट केलेला आहे आणि हा देखील चेंडू एकदा तो पूर्ण केला, जोपर्यंत चेंडूवर जातोय आणि खेळाडू बाद होतोय. गॉन. धाव संख्या पुढे सरकते 1 ने. 24. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. किमान 10 धावांची अजूनही गरज. या 10 धावा जर निघाला तर 24 आणि 10 34, 35 36 पर्यंत जाण्याचा एक प्रयत्न करावा लागेल. गडी क्रमांक 6 बाद होतोय. विजय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय दिवेश. देव चला देऊ लवकर. दिवेशवर जबाबदारी राहील. एक चांगला फटका, पहिला चौकार या स्पर्धेतील विजयच्या बॅट मधून आपण पाहिला. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद झाला. स्वतः कर्णधार त्या ठिकाणी आपण पाहतोय, तो म्हणजेच विकेटवर रुपेश आहे दिवेश बरोबर. एका बाजूला आपण या ठिकाणी प्रेमला पाहिलं आउट होताना, त्यानंतर
अनिल बाद झाले. त्या अगोदर जर आपण पाहिलं तर विकीकडनं ज्या अपेक्षा होत्या तो देखील पूर्ण करू शकला नाही. मुकेश बाद झाले आणि हळूहळू आत्ता आपण पाहतो जी जोडी मैदानावर आहे 6 गडी बाद, धावसंख्या 24. षटकातील 4 चेंडू शिल्लक. राईट आर्मवर द विकेट. गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी फक्त खेळून काढलेल्या कव्हरला एक धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 25. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किमान 6 ते 8 धावा 3 बॉलमध्ये, म्हणजे 30च्या वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण 25 धावा आपण पाहतोय. चेंडू राईट अमोर द विकेट. आता मात्र लेग कटर स्लोअर वन गॅप मध्ये आहे. समोरच्या दिशेला एक धाव पूर्ण केली. बघूया 2 धावा पूर्ण होत आहेत. फास्ट धावावं लागणार आहे तुम्हाला. तुम्ही मागे बघत जर धावलात तर तुम्हाला अंदाज कसा येणार. 2 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या 27. पण तुमचं एकच लक्ष पाहिजे की आपल्याला जेवढ्या धावा उर्वरित चेंडूमध्ये कराव्या लागतील तेवढ्या तुम्हाला कराव्या लागतील आणि तो प्रयत्न राहील. एका बाजूला आपण पाहिलं तर कवडेली सुतारवाडी हा संघ देखील खूप चांगल्या प्रकारे संघाला बांधून ठेवले. 4 ओव्हरची मॅच 27. ओ बोल्ड स्लोअर वन. चेंडू कळलाच नाही. टप्पा पडल्यानंतर फक्त जाऊन यष्टी उजवी वाकवली आणि खेळाडू बाद होतोय. गडी क्रमांक 7, 27 वर. बॉल बॅकफुटला गेले आणि झेल बाद. अजून एक खेळाडू. विकेट क्रमांक 8. राकेशने झेल घेतलेला आहे. 27 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 28 धावांची गरज. टॉस का बॉस या ठिकाणी आपण पाहणार आहोत. दोन्ही कॅप्टन तयार आहेत. एक राज आहे, दुसऱ्या बाजूला किरण आहे साखरी संघाचा. कोण? अक्षय. ओके. अजित पद्रत यांचा संघ कांटे. चला कॅमेरामॅन कव्हर करत आहेत. इकडे पहा समोर. तर हा टॉस नरेशजी डोंबले यांच्या शुभ असते. टॉस झालेला हेड्स ऑर टेल्स छापाकी काटा. टॉस जिंकलेला आहे किरण साखरी संघ. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 4 ओव्हरची मॅच. पहिला पॉवर प्ले. त्यामुळे कांटे संघ साखरी संघ टॉस जिंकलेला आहे आणि साखरी संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग नाही बॉलिंग करणार आहे ना. बरोबर किरण? किरण बॉलिंग ना. हा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गुड्डू बाय. गुड्डू जी इधर आइए. गुड्डू इधर इधर आओ.
पाण्याची व्यवस्था तिकडे करण्यात आलेली आहे कोपऱ्यामध्ये. तिथे तुम्ही थंडगार पाणी पिऊ शकता. स्वतः जा तिकडे पाण्याच्या बाटल्या भरून आणून पिऊ शकता. दोन्ही संघाचा राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या लवकर. इहोली संघ सलामीची जोडी आपण पाहतोय अमर आणि मंगेश. सुरुवात करूया. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय अमर आणि मंगेश यांना. बघूया स्ट्राईकला कोण येणार आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिलं षटक घेऊन विकी आणि पहिल्या स्ट्राईकला आपण पाहतोय अमर यांना 28 धावांची गरज. काउंटडाऊन स्टार्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. स्ट्राईकला अमर, नॉन स्ट्राईकला आहेत मंगेश आणि गोलंदाजासाठी सज्ज होतोय तो म्हणजेच विकी. पहिलं षटक घेऊन विकी. खूप मोठी जबाबदारी राहील कारण 28 धावा डिफेंड करायच्या 24 बॉल्स मध्ये. त्यामुळे 2 ओव्हर्स कोण टाकणार हा मोठा प्रश्न राहील. 2 ओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजावर फार मोठी जबाबदारी राहील. गोलंदाज सज्ज होतोय विकी. समोरच्या दिशेला मारलेला फटका मिड ऑफला. 1 धाव. तर संख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 1 वाजलेले 11 वाजून 19 मिनिटं. पहिला सामना आपण पाहत आहोत. नेक्स्ट नंबर हाफ वॉली घेऊन मनगटाच्या सायना ठिकाणी फ्लिक करतोय. 2 बॉल 2. डाव्या यष्टीवरचा चेंडू, पंचांचा इशारा, वाईड अवांतर धाव. डीप कव्हर आता आतमध्ये आणतायत. बघूया नाही थोडं वरती आणतायत फक्त एवढंच. 2 बॉल 3 धावा. विकी लेफ्ट आर्म गोलंदाज सज्ज होतोय. पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र संधी आहे. पहिला गडी बाद होतो का बघूया. आणि पहिला गडी बाद गॉन. वांझोली संघाला मिळालेलं पहिलं यश. अमर सारखा घातक डेंजर बॅट्समन बॅक टू द पायलन गॉन. 3 बॉल 3 रन 1 विकेट. मॅच मध्ये 28 धावा करायच्या आहेत. निश्चितपणे सोपं लक्ष होणार का. आणि झेल कोणी घेतला. झेल केश. पहिला चौकार विजयच्या बॅट मधून आपण पाहिला. आणि आता नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच राज. अमर एक घातक फलंदाज डेंजर बॅट्समन आउट झालेला आहे. पहिला बॉल चांगला कनेक्ट केला होता. टायमिंग छान होतं. त्यानंतर चेंडूला खेळायला गेले मात्र बॅटच्या वरती लागला बॉल आणि सोपा झेल. 3 बॉल 3 रन्स. 24 बॉलला 28 करायचे म्हणजे 4 रन्स फक्त वरती आहेत. आणि 4 रन्स वरती म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाहीये. कारण एकेरी 2 धावा मध्येच एखादा वाईड न आला तर ती धाव संख्या पूर्ण होऊ शकते. मात्र विकी ज्याने एक सापळा रचलेला आहे आणि बघूया त्या चक्रव्यूह मध्ये कोणाला फसवतोय. यानंतर होणारा पुढील सामना साखरी विरुद्ध कांटे. ज्या ठिकाणी साखरी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्वतः कर्णधार मंडंग तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आमच्या बरोबर विनोद गोठल आमच्या समर्थन कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत.
नरेश डोंबळे जे मामा आमचे अनिल दादा रटाटे यांच्या शुभ हस्ते तत्पूर्वी अजित पदरत यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. फार मोठं योगदान अनिल दादांच्या मामाश्री यांचं देखील आहे आणि निश्चितपणे आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने संदीप रटाटे यांचं देखील हार्दिक स्वागत. आडव्या बॅटने खेळायला गेले, टप्पा पडल्यानंतर बॉलचा टप्पा ओळखलाच नाही आणि अजून एक चेंडू डॉट. हीच गोलंदाजी करावी लागेल. जेवढे चेंडू डॉट येतील, जेवढ्या विकेट्स येतील तेवढं दडपण वाढणार आहे आणि या ठिकाणी त्या प्रकारेच वांझोली संघ प्रयत्न करते. त्यांना कल्पना आहे की अमर सारखा खेळाडू बाद झाल्यानंतर मंगेश अजूनही आहे, त्यामुळे कवडोली संघामध्ये तेवढे फलंदाजी आपण म्हणू शकतो डेप्थ आहे. पुढचा चेंडू फुलटॉस, चुकीला माफी नाही. शंभू नारायण चौकार. बघा, या अगोदरचा बॉल बरोबर बॅट्समनच्या थोडा पुढे टाकून वळवला होता आणि हा बॉल फुलटॉस मिळाला आणि त्याला बरोबर दिशा दाखवली. हा येतो मिडॉनच्या डोक्यावरून मारलेला 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. ऍक्शन रिप्ले बघा, नक्कीच फुलटॉस चेंडू बरोबर बॅटच्या मधोमध मिडॉनच्या डोक्यावरून पॉवर प्लेचा फायदा उचलत चेंडू सीमा पार चौकार. AR चौकार. 4 धावा. धावसंख्या 7. 5 बॉल. शेवटचा बॉल फार महत्वाचा आहे. विकी ओके आहे ना? विकी हा ओके. पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या 8. दोन्ही संघाची जर आपण विचार केली तर पहिल्या ओव्हरमध्ये 6 होतं. सामना कांटे विरुद्ध आपण साखरी पाहतोय. कांटे अजीज त्यांचा फोटो आपण स्क्रीनवर पाहतोय. साखरी या संघाचा देखील फोटो आपण पाहतोय. कर्णधार किरण कुणबी चषकाचा एक सुंदर असा फोटो. तयार चषक 2025च्या पहिल्या पर्वामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल चिकूवाडीमध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आयोजक अनिलजी रटाटे, त्याप्रमाणे राजेश कुळे चषक या निमित्ताने 28 धावांचं लक्ष्य. पहिलं जे षटक आपण पाहिलं ज्यामध्ये 8 धावा आल्यात आणि त्या जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 18 बॉल्स. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. पंचांचा इशारा बघूया. वाईड कपिल सर आणि या ठिकाणी गोलंदाज प्रेम आहे. या गोलंदाजाकडे क्षमता आहे. अनिल दादा रटाटे चषक जो आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल अंधेरी पश्चिम या ठिकाणी पाहिलं. 22 डिसेंबरला स्पर्धा झाली. ज्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने सर्वांना प्रभावित केलं होतं तो गोलंदाज गोलंदाजी करतोय प्रेम. पुढचा चेंडू प्रेमचा. आता मात्र मिळालेली संधी खेळाडू त्या ठिकाणी येतोय. ओ खेळाडू बाद नाही. झेल सुटलेला आहे. जीवनदान. मोठा बँक बॅलन्स तुमच्याकडे नाही आणि तुम्ही सहज सोपे झेल सोडताय. ना मुन्ना ना, ये नहीं होना चाहिए. सरळ सोपा झेल होता. 28 धावा डिफेंड करताना मी मगाशी म्हटलं तुम्हाला बॉल डॉट काढावे लागतील, तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. ट्रॅप बनवलेला होता, सापळा रचला होता, थोडा लेग कटर बाहेर काढला होता बॉल प्रेमने आणि आताच मी म्हटलं हा गोलंदाज आहे जो प्रभावित करणारा आहे. बरोबर हातात बॉल आता झेल सुटला. धाव संख्या 10. ओ क्या बात है, खतरनाक स्ट्रोक, खूप सुंदर. और पिछोनी मिळाला. मिसफिल्डिंग झाली नाही. या धावा तुम्हाला निश्चितच त्रासदायक ठरणार आहेत. एक धाव महत्वाची आहे. झेल सुटला, 2 मिळाल्या. त्यानंतर आपण पाहिलं की नंतर पुन्हा एकदा या 2. निश्चितपणे ज्या पद्धतीने आपण पाहतोय मॅच सुरू आहे. सिंगल आला होता जेव्हा झेल सुटला होता तेव्हा आणि त्यानंतर आता आपण पाहतोय ते म्हणजेच 2. बॅकफुटला. क्या बात है, व्हाट अ शॉट. बघूया चेंडू सीमा पार आहे. 1 बाउन्स की डायरेक्ट बाहेर.
वाडा शॉट पूर्ण फायदा उचलला. हवा देखील इकडे सुरू आहे आणि हवा के साथ साथ घटा के संग संग सीमा रेखा के बाहर 4 रन. मंगेश का क्लास नजर आ रहा है. देखिए एक गलती होती है उसका खामियाजा कितना भुगतना पड़ता है. आगाची जी विकेट होती किती महत्वाची होती. संघाला पुन्हा एकदा नव संजीवनी नव प्रेरणा देण्यासाठी. झेल सुटला. 1 धाव नंतर 2 आणि आता चौकार. धावसंख्या 16. आता मात्र या चेंडूला पूल केलेला आहे. कावकानाच्या दिशेने एकदा पूर्ण केलं. राजस्थानकडे पोहोचतो दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धावा पूर्ण 18. खूप सुंदर बॅटिंग. अमर बाद झाल्यानंतर मंगेश याला आपण पाहतोय. हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे. मंगेश ज्या वेळेस आउट होतो अमर पूर्ण इनिंग खेळतो. अमर आउट झाल्यानंतर मंगेश पूर्ण इनिंग खेळतो. पुढचा चेंडू राईट समोर द विकेट. आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या वरून वाडा शॉट. खणखणीत दणदणीत सनसनीत. काय टपली दिल्या बघा. चौकार. दिस इज ऑल अबाउट क्लास ऑफ मंगेश. मॅन फ्रॉम कवडोली. ही इज ऑन फायर. बॅक टू बॅक. या अगोदर मारलेला सनसनीत आता खणखणीत चौकार. कव्हरच्या डोक्यावरून. धावसंख्या पुढे सरकते 22. या अगोदर 2 आल्या होत्या. कन्झिक्युटिव्ह नाहीये. सलग दुसरा चौकार नाहीये कारण त्या अगोदर 2 आले. त्याच्या अगोदर चौकार होता. पुढचा चेंडू आता मात्र मिडल लेग स्टंपरचा होता. या ठिकाणी ऑन साईडला आपण पाहतो. एकदा पूर्ण केलेलं. पुन्हा एकदा रनआउटची संधी मिळणार का. आणि चेंडू फेक अनिल शिंदे करेपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 24. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 24. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावांची गरज आहे फक्त 4. 22 डिसेंबरला जी स्पर्धा झाली अंधेरीला त्या ठिकाणी 1 ओव्हरला 4 धावांची गरज असताना धामणी संघ मिलिंद याने टाकलेले षटक अनिल दादा रटाटे चषकाचं आपण पाहिलं होतं. 1 ओव्हरला 4 डिफेंड केल्या होत्या. तेजस होता धामणी संघाचा. मिलिंद होता. या स्पर्धेमध्ये ते षटक फार महत्वाचं ठरलं होतं आणि त्याच ठिकाणी आपण पाहिलं होतं जेव्हा अंधेरीला स्पर्धा झाली आणि 1 ओव्हरमध्ये 4 धावा. आज आपण चिकूवाडीमध्ये पाहतोय अनिल राजे चषक 2025. झिरोवर कॅच सोडली मंगेशची आणि त्यानंतर मंगेशचा हाहाकार आपण पाहिला. हे क्रिकेट आहे. कॅचेस विन मॅचेस. पकडोगे कैच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो हारोगे मैच. 4 रन की जरूरत थी आणि थ्रोमुळे आता बॉलर बंद झाला. शिंदे आता आलेले आहेत. बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज. चांगली बॉल, चांगला चेंडू, स्लोवर वन. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. 2 धावांची गरज आहे. कुठेतरी अर्धा धावा कमी पडल्या, पण 2 कॅचेस घेतल्या असत्या तरी मॅच बनली असती. कारण याच बॅट्समनला जर 0वर जीवनदान मिळतं आणि त्यानंतर त्याने 14 केल्या. पुढचा चेंडू स्लोवर वन, हलके हाताने. दिमाग की बत्ती को जला रहे. पता है कि कुछ अलग करने की जरूरत नहीं. मैच इक्वल. 1 धावेची गरज. मी विनंती करतोय किरण साखरी, लगेचच तुम्हाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज राहायचंय आणि दोन्ही संघाचे कॅप्टन अजित पदरत कांटे, अक्षय आपला एक राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. किरण साखरी आपण देखील. आता मात्र या ठिकाणी काही वेगळं खेळायला गेले, मात्र खेळाडू बाद होतोय. काय गरज होती का. 1 धाव करायची आहे फक्त. समोर आपला अनुभवी खेळाडू मंगेश एवढा बॉल चांगला मिळून सुद्धा एकेरी धाव काढतोय आणि या ठिकाणी राजला वाटलं की चलो आज कुछ तूफानी करते हैं, मेरे बड़े भाई तो नॉन स्ट्राइक एंड पर है, मैं कुछ अलग करूंगा, लेकिन अपना विकेट गवा कर अब जा रहे हैं. गलती, लेकिन ये बड़ा गुनाह नहीं कह सकते हैं, लेकिन थोड़ा सा समझदारी का क्रिकेट आवश्यक. थोड़ा सा
समजूतदारपणा दाखवणं गरजेचं होतं. एक धाव काढायची होती फक्त, मात्र रिव्हर्स खेळायला वेगळ्या पद्धतीने खेळायला गेले आणि खेळाडू बाद. 2 गडी बाद, धावसंख्या 27. हलक्या हाताने 1 धाव आणि विजयी भव. अशा बरोबरच कवडोली संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. धन्यवाद वांझोली संघ, अनिल शिंदे, प्रेम, रुपेश, रोशन, विकी, मुकेश, दिवेश, विजय,